समोर पाहणार. ते धावणारा वारी पाहिजे आहे का? मला ते रील्स पाहून आला ना, ते दाखवलं मी त्याला. ते बोर्ड लावले म्हणलं ते पाय म्हणतो आता बाहेर ये म्हणलं लवकर. ते माझं सरकलं पण ते मोर चाललं आहे. लय वादीवाद घातला सगळं सांगत होतो ना. त्या बापाचं मंदिर आहे का तू आपला का इथे विचारू करतो मला कपडे घाल चाल म्हण मेडिकल मध्ये दारू पेल नाही तेव्हा ते आता 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 मारत होती ते मी बोलत आहे म्हणलं दारू कोण पेले ते माझ्या अंगावर धुवून येत. तो पेल होता ना कोण दारू पूजेच्या बँकवर आला होते ते काय मी म्हटलं दारू कोण पेले म्हणलं तेव्हा ते आहे का ते लोटरा मग मी तिडून लोटला ते मारवला पाडलं खाल्ल्या काय म्हणलं नाही म्हणलं डोकं लावू नको तू दारू पेले तीड पाडीत ते मला ते ते पाडलं ते भेटा सगळं लातांग कुतडायला लागला ते लगे ते पण आणि आम्हाला पण आवडणार कोणी बाई माई माणसं सांगत मला नाही जीवाच्या इतका धिंगाण घातलं त्याने ते मारवले आता भाजीवर बसेल ते आहे ना आता तेव्हा ते ते भाई का ते आडबडबड मारलं त्याने तेव्हा ते अजून एक पोरग त्याच्याबरोबर त्या दोघांना मिळून मारलं ना ते आणि मग पळून गेलं ते वाद माहिती तू दाखवतो म्हणलं मी लगेच पळून गेलं. खाली नाही ते दुसरं पोरग ते चाललं गेलं. हा ते दुसरं काय पडलं त्यांना सोड सार केलेलं गं कोणी माहिती तेव्हा तिला मारलं त्यानं त्या त्याची बाईक घेऊन पळून चालली त्याला तू थांब म्हणलं तर ते दुसरा भिडेल मला दाबून धरेल दुसऱ्यांची का तेव्हा ते उठलो मी आता तेच तर सोडलं ते पळून गेलं बाया मी भिडत त्या मला लटलाट केली ना बाई मी तो आज हाताला केले तो पाणी दे माझं काय वाकडं करतो मी होता फुल ठीक आहे वेळ आल्यावर करू म्हणलं त्याचं करूच आपण चांगलं जरा. महाराज नमस्कार. नमस्कार. आज तुमच्या संदर्भात काहीतरी घटना घडली मंदिरामध्ये त्याविषयी थोडक्यात सांगता का? काय झालं आज दुपारी एक अडीच सर्वप्रथम तुमचं नाव सांगा. माझं नाव मठाचं नाव सांगा. म्हणजे ही जी आपली जागा आहे ही चैतन्य महाकाली मंदिर देवगिरी दौलताबाद घाट. आपल्या मंदिराचं नाव चैतन्य महाकाली मंदिर गुरु गोरखनाथजी का धुना. या ठिकाणी मध्ये बाबा गुरु गोरखनाथजी महाकाली त्याच्यानंतर बाकी हनुमानजी आहे भोलेनाथ आहे म्हणजे सगळे देव या ठिकाणी मध्ये अनेक लोक दर्शनाला येतात जातात परंतु काही नियमावली की अंधश्रद्धा कुठलीही या ठिकाणी करू नका. त्याच्या व्यतिरिक्त आपण मंदिर आतमध्ये व्यवस्थित डेव्हलपमेंट केलं फरशी वगैरे बसवली तर काय होतं बऱ्याचशा लोकांना आपण ते स्वाक्ष सुद्धा मध्ये घालून देऊन म्हणजे जाऊ देत नाही. तर आज दुपारी काय झालं की अचानक एक 5-6 जण आले
आणि मी मध्ये पडलेलो होतो, उन्हाचा भर जास्त असल्यामुळे मध्ये पडलो होतो. मग कारण माझ्या पायाला इथं डोंगराला आग लागली होती, ती आग विझवत असताना माझ्या पायाला भाजलं गेलं, चटका बसला, ती अंगावर होत होती, मी मध्ये पडेल होतो. आणि पडेल असताना काय झालं की माझ्या हातात मोबाईल होता, त्या मोबाईलवरती मी बातम्या पाहत होतो बंगालच्या, म्हणजे तिथं हारजीत जे झाली राजकारणाची ते पाहत पडलेलो होतो. तेवढ्यात अचानक एक 5-6 जणांची पार्टी आल्याच्या नंतर ते मध्ये गेले, दर्शन करायला लागले. मी काहीच त्यांना बोललो नाही, काय नाही, मी पडेलच राहिलो. परंतु दर्शन केल्याच्या नंतर त्यांच्यातला जो मुख्य व्यक्ती होता तो इकडं आला आणि मी त्याच्या पायामध्ये सॉक्स पाहिले. मी म्हणलं, साहेब हे सॉक्स बाहेर काढायचे असते. ते म्हणे का? अरे म्हणलं बाबा हे हातानं पुसावं लागतं. ते म्हणे हातानं नाही, तुम्ही पोचानं. म्हणलं एवढं पोचा घ्यायच्या नाही, आम्ही हातानं पुसतो. आणि बस एवढंच झालं. मला म्हणे भाषा आहे का म्हणजे तुझी बोलण्याची? आता मला अरे तुरेची भाषा बोललं. मी हेच सांगितलं की म्हणलं बाबा तुला जर एवढं लागलं तर मग सॉक्स काढून यायची आतमध्ये. बस तेवढं शब्दाहून शब्द खूप झाले. तो डायरेक्टली माझ्यावर तिथंच आला, म्हणजे मला पायानं तिथंच तुडीणार होता तो. बस एवढं बोललो मी त्याला. हे पण बोललो की बाबा म्हणलं बाहेर नियम लावलेले, चल मी फलक दाखवतो. मग मी तिथून उठून बाहेर आलो, ते फलक दाखवायला लागलो. फलक दाखवतो आणि मला शहाणपणा शिकू नको म्हणे, तुझ्या बापाचं मंदिर आहे का? मी म्हणलं बापाचं जर आहे तर मग ते पण माझ्या बापाची समाधी म्हणलं पलीकडे. मग त्या ठिकाणी काय झालं की नेमकं मी पडलेलो होतो, त्यांनी पाहून घेतलं इथं कोणीच नाही आहे. आता माझ्याकडं रेकॉर्डिंगमध्ये तुम्हाला सगळंच काही दिसेल. त्या महिलाजवळ गेला आणि त्या महिलाच्या तोंडाला तोंड लावून तिथं चिपकलं. आणि मग मी आणि नजरनं पाहिलं, उठून पाहतो तर ते बोलायला लागलो. मी त्याला बोलत असताना त्याने त्या ठिकाणी डायरेक्टली तुम्हाला मारायला त्या ठिकाणी जवळ आला. मग मी त्याला हे पण सांगितलं की बाहेर आपली सगळी नियमावली आहे आणि ती नियमावली पहिले वाचते. म्हणे मला कायदा दाखवू नको, मी खुद पोलीसवाला आहे म्हणे, मी कायदा बिदा मला नाही, मी संघ घेऊन फिरतो म्हणे कायद्याला. आणि मग तेवढं बोलण्यासाठी आम्ही बाहेर आलो. तर आल्यानंतर तुम्हाला झटायला लागला. झटत असताना मी त्याच्यापासून बाजूला सरकलो तो पुन्हा माझ्या अंगावर धावून आला आणि मला मारायला सुरुवात केली, आडवं पाडलं. मग त्या ठिकाणी त्यांनी मला पाडल्याच्या नंतर ते लातान बुक्क्याने मला मारायला लागले, की एवढं मारलेलं आहे की माझं हे तोंड सगळं इथं सुजून गेलं, वाकडं पण झालं. आणि इथं हे काय सगळे माझ्यावर वार केलेले त्यांनी छातीवरती, हे पहा हे सगळे वार केलेले. ही दाढी धरली होती, हिची बी सुद्धा अंगावर होऊन राहिली. आणि इथं मारल्यामुळे हे पूर्ण सुजलो, म्हणजे मला हे दाबाडासं वरती करता येणार नाही. त्याच्यामध्ये सगळ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसेलच. जवळजवळ 1-1.5 घंटा मला मारायला लागले. नंतर मारून तो एकटा खाली पळून चालला गेला. मग गेल्याच्या नंतर नेमकं कसं आहे, आता माझी मुलगी या ठिकाणी जान जेवण आईजवळच होती. मी यांना दोघीला सोडून मला इथून हालता पण येईना नाही. आणि त्यांनी ते संधीचा फायदा घेऊन ते लोक निघून गेले. आज मला सांग बरं थोडक्यात. मी घरात होते तर म्हणजे आवाज ऐकून मी बाहेर गेले. तर मी इथं राहत नाही, गावी राहते, बाहेर गावी. तर आवाज ऐकून मी बाहेर गेले तर वडिलाला मारायला लागले होते आणि सोडायला गेले तर त्या एका पुरुषाने लात मारली मला. लई मला पाणी गोड लागा ना दुपारपासून. काय सांगू तुम्हाला मी. भाऊ देवीच्या ठिकाणी बसले ना, मग या देवीचं कोणा करा. आम्ही तेवढं काही मागत नाही ना काही. तुम्ही या दर्शन करून खाली चालले जा, तुम्हाला म्हणत नाही आम्ही काही. तर आमच्यावर कंपनी आहे ना असा हमला केला. मला बी मागून त्या एका बायाला लुसलं, त्याच्या मधल्या बायाना बोलायचं नाही म्हणे, मला दट्टी देऊन गेली खाली. हां सांगा.